कविता अशीच असते आणि ती अशीच असते म्हणून ती चौखूर उधळते. चौखूर. निमिषात उभरले बुरुज मनोरे वाडे चौक खडांचे. निमिषात उभरले बुरुज मनोरे वाडे चौक खडांचे. डोलू लागले मुके बाळपण डेरे आम्रवनांचे. श्वास श्वास गोमय गंधांचे नाद विविध घंटांचे. श्वास श्वास गोमय गंधांचे नाद विविध घंटांचे. हंबरणेही लोभस वाडे हुंकार जणू पाण्यांचे. रास गोकुळी जशी रास गोकुळी जशी पाहिली सलगी गोपगणांची. रास गोकुळी जशी पाहिली सलगी गोपगणांची. खेळ धुळीतील कळपांसोबत झुलली लय झुल्यांची. डोहामधले मुक्त डुंबणे डोहामधले मुक्त डुंबणे धुंद गायले गाणे. डोहामधले मुक्त डुंबणे धुंद गायले गाणे. अंगावर गोंदले शहारे गायरान माळाचे. कुलूपबंद काळात, तो काळ आता कुलूपबंद झालेला आहे. कुलूपबंद काळात रंग अन ढंग जुन्या मातीचे. कुलूपबंद काळात रंग अन ढंग जुन्या मातीचे. थेंब स्मृतीचा दरवळ चौखुर संमोहन नियतीचे. जरी नसे परतावा, जुने दिवस परत येत आहेत. जरी नसे परतावा घ्यावे कल्पनेतले नजराणे. जरी नसे परतावा घ्यावे कल्पनेतले नजराणे. दृढ रक्ताचे सरले नाते दृढ रक्ताचे सरले नाते. आम्हीच आता पाहुणे आम्हीच आता पाहुणे. तात्यांची फार सुंदर कविता आहे. जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत बरीच पायपीट झाली आहे. माथ्यावरचा आभाळ बाबा सवाल आता पुसत नाही. पृथ्वी झाली पावलापुरती अल्याड पल्याड दिसत नाही. हा काय करत असतो ते तात्यांनी त्या कवितेत सांगितलं. अज्ञात असं म्हणतात, जरी नसे परतावा घ्यावे कल्पनेतले नजराणे. दृढ रक्ताचे सरले नाते आम्हीच आता पाहुणे. गलबलून टाकणारा विचार आहे हा. एक वेळ अशी येते आयुष्यामध्ये की आम्ही या घराचे राजे आहोत अशी एक भावना असते प्रत्येकाच्या मनात. आणि तोच टप्पा जसं जसा पुढे सरकत जातो त्यावेळी जगणं तुम्हाला जाणीव करून देतं की तुम्ही आता राजे नाही, तुम्ही आता पाहुणे आहात. हृदयाला चर्र करणारी ही जी शेवटची ओळ आहे त्या ओळीतून मला असं वाटतं की जगण्याकडे फार प्रगल्भतेनं पाहता यायला हवं. जितका जन्म श्रेष्ठ आहे, आनंददायी आहे, तितकाच मृत्यूही आनंददायी आहे. याची जाण ज्याला असते तो मोठा. जो जगण्याकडे आनंदाने पाहतो आणि मृत्यूकडे त्याला भेसूरपणा दिसतो तो मोठा नाही. आणि म्हणून कवीला ते दिसत असतं, कलावंताला ते दिसत असतं की पलीकडे काहीतरी आहे, पलीकडे काहीतरी आहे. आणि ते पलीकडचं त्याला हवं असतं सतत. कवीला ती कविता हवी असते, गायकाला ते गाणं हवं असतं. धोंडा महाराज देगलूरकरांचा वयाच्या 85व्या वर्षी पंढरपुरात सत्कार करण्यात आला. थकले होते. उभं राहावे ना, कारण आयुष्यभर जन्मभर महाराष्ट्राबाहेरचा सगळा प्रवास महाराजांनी जीव की प्राण ओतून केला की का मला विठ्ठल समजून सांगायचा आहे. पांडुरंग नाचायचा म्हणे महाराजांच्या कीर्तनात. त्या धोंडा महाराज देगलूरकरांचा वयाच्या 85व्या वर्षी पंढरपुरात सत्कार होतोय. सगळे लोक महाराष्ट्रातून आलेले मोठमोठे प्रकांड पंडित काय काय बोलतायत महाराजांबद्दल. सगळं झाल्यावर महाराज म्हणे आता मला बोलायला उभं नाही राहत. म्हणून हातात बसल्या बसल्या माईक दिला.
डोळे पाणावले महाराजांचे, माईक थरथरायला लागला आणि महाराज म्हणाले, आयुष्यभर माऊलीचं नाव घेत विठ्ठलाची ध्वजा फडकवण्याचं काम केलं खरं, पण आत्ता आत्ता ज्ञानेश्वरीची पहिली ओळ समजायला लागली असं वाटतं. ज्यावेळी धुंडा महाराज असं म्हणतात त्यावेळी तुमची माझी तर काहीच ददात नसते, हे कळावं लागतं. आणि ते प्रत्येक क्षेत्रातल्या, मग ते कुठलंही क्षेत्र असो, त्या प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला ज्यावेळी हे कळतं त्यावेळीच तो असं म्हणू शकतो, दृढ रक्ताचे सरले नाते आम्हीच आता पाहुणे. आता माझं पहिलं सूत्र घेतो, हे जीवनाबद्दलचं सूत्र या कवितेतलं मी तुम्हाला सांगितलं. माझं पहिल्या कवितेपासूनचं सूत्र आहे कविता. कवी हा त्याची कविता लिहून झाल्यानंतर पाहुणाच असतो. गायकाचं गाणं गाऊन झालं की त्या गाण्याकडे त्यानं पाहुण्या म्हणून पाहायचं असतं. माझं गाणं आहे, माझं गाणं कसं झालं, गाणं छान झालं असं म्हणणारे गायक ज्यावेळी पाहायला मिळतात ना, तेव्हा मनातल्या मनात हसावं आपण. असं नसतं. तुम्ही गाता, तुम्ही चित्र काढता आणि ते परिणाम करत जात. त्या परिणामाची तमा तुम्हाला बाळगायची नसते, तुम्ही त्याच्याकडे पाहुण्याच्याच दृष्टीनं पाहायचं असतं. आणि ज्याला पाहुणा म्हणून पाहता येतं आपल्या कवितेकडे, तोच शब्दांचे आणि अर्थाचे व्यूह रचू शकतो.